हाय, हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. जसे प्रमाणे तुम्ही आपले जसे व्हिडिओज बघता, त्यांना छान-छान कमेंट्स करता, त्यासाठी सर्वांचे खूप-खूप आभार आणि खूप-खूप थँक काल होती ती म्हणजे पौर्णिमा, म्हणजे आजचा हा रक्षाबंधनचा दिवस आहे. तर रक्षाबंधनच्या दिवशी मी काय-काय केलं आणि बहिणींसाठी खास करून मी काय-काय खरेदी केली आहे, त्यांना खास गिफ्ट्स देण्यासाठी, तेच मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी आपली काल नारळी पौर्णिमा होती. तर खास नारळी पौर्णिमेनिमित्त मी काय रेसिपी केली होती ती तुमच्या सर्वांसोबत आता मी शेअर करतोय. तर मी काल आहे ना छान असा मस्त असा नारळी भात तयार केला होता. तर तो मी कशाप्रकारे केलाय चला तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो. तर इथे हा मी सुंदर असा मस्त माझा ट्रायप्लायचा जो पॅन आहे तो घेतलाय. तुमच्याकडे जो कोणताही पॅन असेल ते तुम्हाला घ्यायचा आहे. एका साईडला छान असा भात शिजवून घ्यायचा. तुम्ही दुधात शिजवू शकता किंवा जसं आपण भात लावतो त्याप्रमाणे करू शकता. त्याच्यानंतर आपण जे मोदकसाठी सारण बनवतो अगदी सेम आपल्याला ते मोदकाचं सारण तयार करायचं आहे. त्यानंतर पॅनमध्ये आपल्याला थोडं तूप घालायचं आहे. तुपामध्ये आपण थोडं ड्रायफ्रुट्स म्हणजे मला फक्त आणि फक्त ह्यामध्ये ड्रायफ्रुट्समध्ये फक्त बदाम हवे होते. त्याच्यामुळे मी फक्त बदाम घातलेत. तुम्हाला जे हवं ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. ते म्हणजे तुम्हाला काजू, किशमिश किंवा जे तुम्हाला घालायचं ते तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. त्याच्यानंतर हे जे सारण बनवलं आहे ना, ते पण असं जसं आपण नेहमीप्रमाणे जे आपण मोदकांना बनवतो, तर अगदी त्याचप्रमाणे बनवलं आहे. त्याच्यानंतर ह्यामध्ये मी पहिलं थोडं अर्धा वाटी दूध घातलं, पण ते मला पुरेपूर नाही वाटलं. त्याच्यामुळे मी अजून थोडंफार दूध ॲड केलेलं आहे. याच सेम स्टेजला तुम्ही ह्यामध्ये जी साय असते आपल्या दुधावरची, आता बरेच जण काय काय जण साठवून ठेवण्याची ज्यांना सवय असेल, तर तुम्ही ती ह्यामध्ये घाला किंवा ह्या वेळेला जर तुम्ही केसर दूध ॲड केलात तरीसुद्धा चालेल. मी काय केलं आहे माहिती आहे, मी केसर दूध नंतर ॲड केलं आहे. केसर मी आता दुधामध्ये पूर्ण वेळ भिजत घातलं होतं. अगदी हा भात होईपर्यंत छान भिजत घातलं होतं कोमट जे आपलं दूध असतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा जो भात आहे तो थोडासा असा चिकट झाला होता. म्हणजे चिकटला होता आणि हा मी वापरला तो वाडा कोलम भात आहे. तर तुमच्याकडे कुठलाही जो आंबेमोहोर तांदूळ असेल तुम्ही तो वापरू शकता किंवा तुम्ही जो रेग्युलर वापरता तसा प्रकारचा तुम्ही तो भात ह्यामध्ये वापरू शकता. त्याच्यानंतर आता हे पूर्ण तो भात त्यामध्ये ॲड करायचा. ते जे आपण दूध घातलं ना, की थोडा वेळ त्याला छान शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतरच मग भात ॲड करायचा. लगेच त्यामध्ये भात ॲड करायचा नाही. आणि त्याच्यातमध्ये म्हणजे तुम्ही बोलाल वेलची पूड वगैरे नाही घातलीस, तर वेलची पूड वगैरे सगळं मी सारणातच घातलं होतं. जसं तुम्हाला सांगितलं ज्याप्रमाणे आपण मोदक करतो, मोदकाचं सारण करतो, अगदी समान पद्धत आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तिथे म्हणजे त्याच्यामध्येच सर्व गोष्टी खसखस असेल, इलायची असेल, सगळं वेलदोड्याची पावडर वगैरे सगळं तुम्हाला त्यातच ॲड करायचं आहे. भातावरती पाहिजे तर तुम्ही ॲडिशनल गोष्टी ॲड ह्यामध्ये करू शकता. तुमची मर्जी. त्याच्यानंतर मी ड्रायफ्रुट्समध्ये पण फक्त आणि फक्त आपले बदाम घेतले होते. कारण मला बाकीचे ड्रायफ्रुट्स सोलायचा कंटाळा आला होता. कारण माझ्याकडे काजू आहेत, पण ते सोलायचा कंटाळा आला होता. त्याच्यामुळे मी फक्त बदाम घातलेत. किशमिश मला इतके जास्त आवडत नाहीत राईसमध्ये, त्याच्यामुळे मी ते ॲड केलेले नाही आहेत. ते पण होते. त्याच्यानंतर आता भाताला छान असं स्लॅप करून घ्यायचं आणि इथे 2 ते 3 मी मिनिटं त्या भाताला काय केलंय छान बघा असं तुम्हाला मस्त सर्वांना दाखवतो ठेवून की द्यायचं, हे आता जेणेकरून केसर त्यातलं जे आहे जे मी एक्सेस आता पाणी असेल ते दुधामध्ये निघून छान जाईल. मिक्स करून घेतोय. थोड्या वेळ आता हे दूध गरम आहे तर जसं थंड होईल तेव्हा काय करायचं आपण ह्या आपल्या भातामध्ये आपण ॲड करायचं. ह्याच्याने त्याचा कलरसुद्धा चेंज होईल आणि केसरमुळे टेस्टही खूप छान येते. थोडंसं दूध घ्यायचं, जास्त दूध नाही घ्यायचं, पण ते कोमट असावं किंवा तापलेलं चांगलं कडकडीत तापलेलं असं ते असावं. त्यामध्ये असे बरेचसे पॅकेट्स, आता माझ्याकडे एक अख्खं पॅकेट होतं जे 30 रुपयाला मिळतं बाहेर केसराचं. माझ्याकडे आधी जे पॅकेट्स होते ते संपले होते म्हणून मी लगेच घेऊन आलो हे पॅकेट. आणि कलर बघा दुधाला थोडासा असं चेंज झालेला आहे. तर हे नंतर जेव्हा हे पूर्ण पिवळं पडेल ना, त्याच्यानंतर मग आपण हे ह्यामध्ये घालायचं. ह्याच्याने त्याची चवही चेंज होईल आणि खूप मस्त लागेल. ओके, तर आता मी छान ह्याला गरम आहे, अजून दूध बऱ्यापैकी गरम आहे. तर जेव्हा हे थंड होईल तेव्हा मी हे या आपल्या नारळ भातामध्ये मी ॲड करणार आहे. ओके, सगळ्यात सिंपल ही रेसिपी होती आणि खूप छान झाली आहे. आता देवाला मी पहिला नैवेद्य दाखवणार, का आज गुरुवारसुद्धा आहे. तर आता दुधाचा कलर जरा अजून चेंज होऊ दे, मग आपण देवाला दाखवू. तर जसं इथे आता मी केलेलं आहे, केसर दूध मी नंतर वरती टाकलं होतं. तुम्ही तशाप्रमाणे केलात तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर सुंदर आणि छान असा मस्त आता देवाला मी नैवेद्य दाखवलेला आहे. नारळी पौर्णिमेची म्हणजे गुरुवारच्या दिवशी ही श्रावणातली पौर्णिमा आली होती. तर नक्कीच गोडाचा पदार्थ झाला पाहिजे. तर छान असा मस्त देवापर्यंत तो म्हणजे देवासाठी ठेवलेला आहे. छान तुळशीचं पान, तुळस मी तोडून ठेवतो माझ्या फ्रीजच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला अर्पण करायला वगैरे बरी पडते आणि बऱ्याचदा नैवेद्यावर ठेवायला सुद्धा.
तुमच्या सर्वांसोबत मी छान मस्त नारळी भाताची रेसिपी शेअर केली. खूप मस्त झाला होता नारळी भात. यामध्ये छान तुम्ही साय वगैरे घातलात ना तर भात अजून खूप सुंदर होतो. तर आता आहे रक्षाबंधन, म्हणजे आजचा हा व्हिडिओ आहे रक्षाबंधनचा. तर त्याच्यासाठी मी माझ्या बहिणींसाठी काय घेतलंय जरा घाईमध्ये दाखवतो, पण मला थोडंसं पटापटा काम आहे. त्याच्यामुळे हे व्हिडिओ शूट आवरून मला एडिटिंग करायचंय, व्हॉइस ओव्हर त्याच्यात घराची थोडीशी कामं करायची आहेत. त्याच्यामुळे जरा पटापटा दाखवतोय. तर खास मी माझ्या बहिणीसाठी, म्हणजे माझी जी सख्खी बहीण आहे मन्विता, त्याच्यासाठी सुंदर असा हा मी एक नेकलेस घेतलाय. ह्याला चोकर म्हणा, नेकलेस म्हणा, वॉट एव्हर काय असेल ते, एक्झॅक्ट नाव माहिती नाही मला, पण हे एक सुंदर असं घेतलंय. हा तिला हवा होता. मी व्हिडिओ कॉल केला होता सर्व सिस्टर्सना, जेवढे माझ्या बहिणी ज्यांच्यासाठी मी घेतलंय. तर हे घेतलंय सियाज कलेक्शन मधून, जे दादरला आहे. तर खूप सुंदर आहे, कॉपर पॉलिशचं हे आहे, त्याच्यामुळे हे कधीच खराब होत नाही, वर्षानुवर्ष छान टिकतं. तर म्हणून हा एक कमळवाला मी तिच्यासाठी घेतलाय. त्याच्यानंतर अजून एक मनूसाठीच घेतलंय, ते म्हणजे हे असे कर्णफुलं म्हणतात ह्याला. मी ओपन करून दाखवतो म्हणजे तुम्हाला सर्वांना समजेल. जर तुम्ही तुमच्या बहिणीसाठी लगेच घेत असाल हा व्हिडिओ आल्यानंतर सियाज कलेक्शन मधून, तर घेऊ शकता. बघा, हे असा कर्णफुल आहे, खूप सुंदर आहे. हा पण कॉपर पॉलिश मध्ये आहे, त्याच्यामुळे खूप आवडला आहे मला. आणि हा एक मी माझ्या मनूसाठीच घेतला होता. ओके, तर हे 2 जोड मी माझ्या मनूसाठी घेतले. हे 2 आहेत माझ्या बहिणीसाठी. ओके, त्याच्यानंतर माझ्या ज्या चुलत बहिणी आहेत, म्हणजे माझ्या मोठ्या काकांच्या मुली, तर त्यांच्यासाठी त्या येणार होत्या, पण अनफॉर्च्युनेटली त्यांना येता नाही आलं, पण ते आता येणारच आहेत. तर तिच्यासाठी एकीसाठी मोठीसाठी मी हे घेतलंय. तिचं नाव रिद्धी आहे, जिची ओळख मी तुम्हाला आता येणाऱ्या प्री व्हिडिओजमध्ये वगैरे करून देईन. तर तिच्यासाठी हे घेतलं. आणि जी बारकी आहे सिद्धी, तर तिला पण मी असंच घेणार होतो, पण तिला हे असं नको होतं, तिला असं बारीक हवं होतं छान, कारण प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. त्याच्यामुळे तिला मग मी हे घेतलं. ही बारकी बुगडी जी इथे आपण लावतो, आणि ही कर्णफुलंच आहेत जे असे पूर्ण अटॅच होतात, त्याच्यामुळे मी असं प्रकारचं घेतलंय. तुम्हाला जसं जमतं तशानुसार करा. आणि एक जी दुसरी अजून मोठी बहिणी अपूर्वा, तिच्यासाठी मी पॉकेटच केलंय, कारण तिला जास्त ज्वेलरीची एवढी आवड नाहीये. सो मोस्टली मग मी म्हणतं जरी तिला मी घेतलं तरी पण ती घालेल न घालेल हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मग मी ते नाही घेतलं तिच्यासाठी. मी तिच्यासाठी पॉकेटच करायचा असा विचार केला. ओके, तर आत्ता सगळ्या गोष्टी माझ्या आवरून घेतोय मी. आता हळूहळू थोडं आवरून घेईन, कारण खूप उशीर त्याच्यामुळे होतो मला पुढच्या कामांसाठी. आता छान मस्त एसी लावलाय, पटापटा कामं करतो एसीतून. आणि हे जे ज्वेलरी आहे ते मी पॅक करायचं विचार होता, पण आता मी करत नाहीये पॅक, कारण उशीर होईल. त्याच्यामुळे पॅक नाही करत आहे. जाऊ दे, हे ऑलमोस्ट त्यांना माहितीच आहे, तर पॅक करण्यासारखी काय यामध्ये गोष्ट नाहीये. त्याच्यानंतर खास एक श्रावण सोमवारसाठी ना सुंदर एक गोष्ट तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलं. मला तर ती गोष्ट इथेच आहे की काय नाही ती तुम्हाला दिसली, कारण मी इथे ठेवली होती ती वस्तू. ओके, तर श्रावण सोमवारसाठी मी काय घेतलंय, तर खास सुंदर आणि अशी भारी, ती म्हणजे ही अजंताची महाकाल अगरबत्ती. मी खरंच सांगतो, उगाच मेघांजली ताई खरंच असं सांगत नाही, खरंच ते प्रमोट सुद्धा करत नाही की काय कारण आहे त्यामागे. कारण ही इतकी सुंदर आहे अगरबत्ती. आता मी एक अगरबत्ती तुम्ही बघितलात, मी देवघरात लावली आहे. माझा हा पूर्ण जो लिव्हिंग रूम आहे ना, तो ह्या अगरबत्तीच्या सुगंधानेच भरलेला आहे. जर तुम्ही हा 2 अगरबत्ती लावलात ना, तर पूर्ण घर तुमचं महकून जाईल, इतकं सुंदर सुगंध आहे अगरबत्तीचा. आणि खास महादेवासाठी आहे. बघा, त्रिशूळ आहे, जय महाकाल असं त्याच्यावरती लिहिलंय, म्हणजे महाकाल जे आपले उज्जैनचे आहेत त्याच्यानुसार ही अगरबत्ती आहे. आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे. मी एक स्टिक तुम्हाला बाहेर काढून दाखवतो. मी सुरुवात म्हणून एक 100 ग्रॅमचं पॅक घेतलं होतं. ही बघा, मध्यम जाड आहे अगरबत्ती, फक्त बाहेर काढले आणि लगेच त्याचा सुगंध असा दरवळतोय. खूप सुंदर, मला ही प्रचंड आवडली आहे, प्रचंड आवडली. आणि आता तो 7 दिवसाचा एक कॉम्बो आहे ना, माझ्या मते मी तो घेणार आहे, कारण बाप्पा मोऱ्यामधून मी कधीच कुठल्या अगरबत्त्या घेतल्या नव्हत्या. तर ही फर्स्ट टाइम मी अगरबत्ती घेतली आणि ती मला एवढी आवडली की मी काय सांगू, प्रचंड मला ती आवडली आहे. खरंच खूप सुंदर आहे. ह्याचा 100 ग्रॅमचा हा पॅक आहे. ह्याच्यावर प्राइस आहे 200 रुपये, पण हा तुम्हाला 150 रुपयाला दादांकडे मिळून जाईल. 150 रुपये 100 ग्रॅम अशी ह्याची प्राइस आहे. 300 रुपये पाव किलो माझ्या मते काहीतरी आहे. हा, 300 रुपये पाव किलो वाटतं ह्याची प्राइस आहे. तुम्ही कुठलीही घ्या अगरबत्ती, खूप सुंदर आहे त्यांच्याकडे अगरबत्त्या. अजून ज्या नवीन नवीन अगरबत्त्या येणार आहेत ना, त्याचा व्हिडिओ मी तुमच्या सर्वांसोबत नक्की शेअर करेन. ओके, तर चला, आता तुमच्या सर्वांसोबत खूप सुंदर असा आजचा मस्त हा व्हिडिओ मी शेअर केला. थोडंसं घाईमध्ये सर्व गोष्टी दाखवल्या, पण चालून जाईल. तुम्ही सर्व नक्की पुन्हा पाहिजे, जर समजलं नसेल तर रिपीट करा किंवा मला इन्स्टाला DM करा, मी सांगेन तुम्हाला सर्वांना छान. आणि
रक्षाबंधनच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या सर्व बहिणींना त्या गोष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. आजची पूजा सुद्धा खूप सुंदर झाली, तुम्ही सर्वांनी पाहिलातच. तर आता पटापटा पुढची कामं उरकून घेतो, कारण मला संध्याकाळी त्या घरावरती जायचं रक्षाबंधनसाठी. त्याच्यानंतर माझी मनू घरी येणार आहे कामावरनं. तर तर मग तेव्हा त्याच्यासाठी पण मला इथे थांबायचं आहे. आणि माझा भाऊ सुयश तो आला तर येणार, त्याचं फिक्स नाही आहे. असं वाटत नाही की तो येईल, कारण त्याचे पण तिथे सर्व बहिणी आहेत. तर मग त्याला जमेल न जमेल असं आहे सर्व गोष्टी. तर बघूया, त्याला जमलं तर तो नक्की येईल. येईलच तो असं वाटतंय मला. जर जमलं तर, नाही तर मी गॅरंटी अशी देऊ नाही शकत. ओके. तर ही अगरबत्ती एकदा नक्की ट्राय करा. जय महाकाल म्हणून आहे अगरबत्ती. खूप सुंदर आहे. पाहिला तर तुम्ही 100 ग्रामचा पॅक घ्या. जर तुम्हाला जास्त महाग वाटत असेल तर खरंच एवढं म्हणजे महाग आहे प्रोडक्ट, पण त्याची क्वालिटी ही तशीच आहे, त्याचा सुगंधही तसाच आहे. तुम्ही ह्याच प्राइस मध्ये कुठलीही दुसरी लोकलची कुठली घेऊन बघा, त्याचा जास्त असा सुगंध तुम्हाला नाही मिळणार जेवढा ह्या अगरबत्तीचा मिळेल. आणि खरंच सांगतो, खूप छान आहे, मला प्रचंड आवडली. मी स्वतः रेफरन्स करेन की तुम्ही घ्या ही अगरबत्ती. खरंच क्वालिटी पण खूप छान आहे. थोडीशी कॉस्टली पडते, असते कॉस्टली, पण त्याचा सुगंध तसाच तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय, तुमच्यापर्यंत तो दिला जातोय. आणि क्वालिटी जर आपल्याला मिळत असेल तर का नाही आपण घ्यायचं, असा माझा विचार आहे. तर त्याच्यामुळे मग मी ही अगरबत्ती घेतली. तर खूप सुंदर आहे. श्रावण सोमवारसाठी तुम्ही ही नक्की वापरू शकता. चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा त्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसं वाटलं तुम्हाला सर्वांना, मी जे घेतलेत गिफ्ट्स ते सर्वांना आवडले का, मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आज रक्षाबंधन आहे, तर बघा छान अशी मस्त आजची रांगोळी काढलेली आहे, छान उंबरठ्याचं पूजन झालेलं आहे. आणि सण असली ना की असं मस्त छान उत्साह आपल्या मनामध्ये खरंच असला पाहिजे. बघा रांगोळी कशी दिसते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आता सध्या मी हळूहळू अशा प्रकारच्या रांगोळी शिकतोय आणि त्या खरंच खूप छान झाल्यात. आणि आजची आपली देवघराची जी पूजा आहे ती सुद्धा खूप सुंदर आणि मस्त झाली. स्वामी महाराज बघा छान असे मस्त बसलेत. आणि स्वामींना तुम्ही म्हणाल राखी कोणी बांधली नाही, तर स्वामींना राखी बांधणार आहे. जेव्हा आई येईल ना तेव्हा ती बांधणार आहे, किंवा मनू आली तर मनू बांधेल. ओके. चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आता शोधायच्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.